विपक्षामध्ये आहे जय बजरंग खांडपे। तर दोन सलामीचे फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला होता, अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आणि गोलंदाज विजेंद्र मात्र सज्ज झाला। पहिला चेंडू मात्र अगदी विचार केला तर स्टंप अटॅक केला होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूला मात्र फलंदाजाला दिला चकवा आणि निघून गेला सरळ यष्ट्यांवरती। आणि जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळाला टीम मित स्पोर्ट्स कवाड ए संघाला। तर नक्कीच एका चेंडूचा खेळ झालाय। धावसंख्येचा जर विचार केली तर 0 ही पाहायला मिळते आणि एक विकेट मात्र गमावलाय। विजेंद्र गोलंदाजीवरती सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन। नवीन फलंदाज एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल डावकुर हाताचा, तो म्हणजे रोशन। विजेंद्र पुन्हा एकदा सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन रोशनच्या विरोधामध्ये। यावेळेस ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता, पंचांचा इशारा आला, हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती। जर विचार केला तर सांघिक खातं उघडलं जातं, श्री गणेशा केला जातो 1 धावेच्या जोरावरती। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला होता, त्यानंतर थोडीशी लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विजेंद्र आणि वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव दिली। पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू चांगला होता, फलंदाजाच्या बॅट पासून थोडासा लांब ठेवला आणि निघून गेला सरळ चकवा देऊन नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। जय बजरंग खांडपे संघ जर विचार केला तर मित कवाड संघ जो आहे तो एक मोठा संघ आहे आणि बॅटिंग लाईनचा विचार केला तर खूप जास्त मोठी बॅटिंग लाईन आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर खेळायचं असेल तर जास्तीत जास्त या मात्र धावा जोडाव्या लागतीलच, कारण की मैदान देखील घरचं आहे आणि घरच्या मैदानावरती खेळपट्टीचा अंदाज तेवढा दांडगा असेल। पुढचा चेंडू लॉफ केलाय, अक्रॉस दी हँड चेंडूवरती प्रहार सरळ निघून जातोय सीमा रेषे बाहेर, एक मोठा फटका, षटकार। कम ऑन डीजे। तर या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 7 या आकड्यावरती। तसं बघा चढ उतार अगदी पाहायला मिळाले आणि खेळ जर क्रिकेटचा असेल तर चढ उतार प्रत्येक क्षणाला आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता, पंचांचा इशारा काय येतोय, नो चेंडू, यस। आणि आता मात्र पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट, जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होणार। फ्री हिटचा फायदा उचलला जातोय का बघायला लागेल। धावसंख्या फळकावरती 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते। गोलंदाज विजेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय। पुढचा चेंडू, यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता, गती परिवर्तन पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठेतरी स्लो झाला, फलंदाज तैनात होता एक फास्ट डिलिव्हरीच्या पाठीमागे, पण इथे मात्र गोलंदाजाची चाणाक्षवृत्ती पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ चकवा देऊन निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। धावसंख्या स्थिरावेल ती 8 या आकड्यावरती। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू प्रगतीपथावर आहे। सॉफ्ट हँडने चेंडूला नक्कीच लॉंग ऑफच्या रिजनमध्ये ढकलून दिलंय, 1 धाव अंकित केली जाईल आणि प्रथम षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जर विकेटचा विचार केला तर 1 विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरला फलंदाज अक्षय आणि त्यानंतर एक चांगली जम्याची बाजू मात्र फलंदाज रोशन याने मात्र धरून ठेवली आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती। सुरुवात जर बघायला गेली तर थोडीशी मंदगतीने पाहायला मिळेल अगदी खांडपे संघाची, पण इथून मात्र वेग द्यावा लागेल कारण की समोरचा संघ अगदी मित कवाड संघ आहे आणि तो जर विचार केला तर मागच्या वर्षामध्ये, मागच्या हंगामामध्ये जो
सर्वात जास्त उत्कृष्ट कामगिरी करणारा संघामधले एक नाम आपला त्यांनी मात्र दर्शवला होता तोच संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर खेळत असाल तर धावा या जास्तीत जास्त जोडाव्या लागतील। याच प्रयत्नामध्ये मात्र हीच रणनीती घेऊन मैदानामध्ये उतरले, पण गोलंदाजांनी जर विचार केला तर कुठेतरी थोडासा बॅकफुटला ढकलताना आपल्याला पाहायला मिळाला खांडपे संघाला। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर। यस, गोलंदाजीवरती षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हर्षद मात्र सज्ज होतोय। यस, या खेळाडूचा विचार केला तर मागच्या हंगामामध्ये या संघामध्ये सर्वात चांगली उल्लेखनीय कामगिरी म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, कारण की संकटमोचक म्हणून हा खेळाडूचा आधारस्तंभ सुद्धा आहे। हर्षद सज्ज होतोय, काय करेल आता हर्षद हे पाहावं लागेल। पहिला चेंडू यावेळेस चांगली लेन साधली होती, लोअर फुटचा चेंडू होता, तेवढा फायदा उचलता आला नाही। एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते। धावसंख्या 10 या आकड्यावरती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षद सज्ज होतोय, त्यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न, पिक केला चेंडूला खूप लवकर, सरळ फेकून दिलाय सीमारेषे बाहेर, षटकार। आणि या 6 धावांनी धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती। यस, बघा परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेला हर्षदच्या माध्यमातून, पण फलंदाज चाणाक्ष होता, लवकर गोलंदाज चेंडूला ओळखलं आणि सरळ फेकून दिला आपल्या बॅटच्या रेडिएशन मधून 6 धावांसाठी। धन्यवाद डीजे। तर या 6 धावांच्या जोरावरती 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि त्यानंतर स्ट्राईकला मात्र राहुल हा आला। पहिला चेंडू मात्र राहुलचा विचार केला तर निर्धावशाने खेळला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर आपलं खातं उघडण्याची संधी मिळाली आणि चेंडू मात्र सरळ सोपा होता, आपल्या बॅटच्या रेडिएशनमधून सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर। पुढचा चेंडू हर्षद मात्र सज्ज होतोय, यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू, खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला ऑफस्टम्पच्या आणि त्याच्या जोरावरती एक धाव अंकित केली जाईल। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते क्रिकेट विश्वातील एका अशुभ आकड्यावरती, तो म्हणजे 17 आकडा। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज हर्षद सज्ज होतोय, पुन्हा एकदा कमबॅक करेल का? यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस हर्षदने चाणाक्षवृत्ती दाखवली, गती दिली होती चेंडूला, सरळ गेला निघून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि बीट केला जातोय। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17। पुढचा चेंडू लॉफ केलाय, हवेत आहे, फटक्यात ताकद नव्हती, फटका फसलाय, झेल कलेक्ट केली जाईल का? पण इथे कुठेतरी झेल घेण्यासाठी अडथळे आले, शेवटच्या क्षणापर्यंत त्या झेलवरती नजर टिपून होता, पण अंतिम क्षणी कुठेतरी लक्ष सुटला, जो लक्ष कॉन्सन्ट्रेशन होता तो तुटला आणि चेंडू मात्र हातातून सटकला आणि एक धाव अंकित केली जाईल। माफ करा, 2 धावा या पळवल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती। बघा जीवनदान मिळवलंय आणि अनेकदा असं म्हणतात ना की जेव्हा जेव्हा फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं फलंदाज करत असतो, पण यावेळेस करेल का राहुल हे पाहावं लागेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, या चेंडूवरती त्या फलंदाजाने ताकद दाखवली, सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर, षटकार।
तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल या षटकाराच्या जोरावरती ती 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फलंदाजाचा आवडता आणि सरळ फेकून दिलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. यस डीजे. बघा मित्रांनो, टार्गेट केलं. टार्गेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि राहुलाने हर्षद गोलंदाजीवरती आल्यानंतर हर्षदवरती टार्गेट केलं. पहिल्या चेंडूवरती जर एक धाव आणि त्यानंतर मोठा फटका, त्यानंतर फलंदाजाला ठाऊक होतं की कुठेतरी थोडंसं दडपण आला असेल गोलंदाजावरती आणि त्या दडपणाचा फायदा कशा प्रकारे उचलाय तर या प्रकारे दाखवून दिलं. प्रत्येक चेंडूवरती आपले अस्त्र खोलले, प्रत्येक चेंडूवरती आपली ताकद दाखवली ध्वजांची आणि चेंडूला सरळ फेकून दिले होते सीमारेषे बाहेर आणि बॅक टू बॅक 2 षटकारांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 31 या आकड्यावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं आणि असं हाणामारी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण मात्र सज्ज होईल. मुख्यात किरण, आशेची किरण पुन्हा एकदा जिवंत ठेवून दाखवेल का मित कवड संघाला, कारण की धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर फळकावरती 31 पाहायला मिळते. इथे मात्र विकेट घ्यावेच लागतील मैदानामध्ये जर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून द्यायचं असेल आपल्या संघाला तर. किरण सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हा देखील होता पण इथे मात्र फटका फसलाय. झेल कलेक होईल का? यस, घेतली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळवलाय आणि आता मात्र इथून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाजां मात्र रोशन परतावं लागलं. अगदी वैयक्तिक विचार केला तर 8 धावांची खेळी करून राहुल अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याने मात्र या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय आणि दमखम आहे, शक्ती ठेवते मोठे फटके मारण्याची आणि नक्कीच खराब चेंडूवरती गोलंदाजाला चूक त्याची दाखवण्याची कामगिरी केली जाते राहुलच्या माध्यमातून. कारण की जेव्हा जेव्हा खराब चेंडू हाताळला जाईल तेव्हा तेव्हा मोठा फटका माझ्या बॅटमधून येईल असं मात्र दाखवताना 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले होते. तो स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज किरण सज्ज होतोय. म्हटलं होतं किरणला आशेची किरण मात्र जिवंत ठेवायची असेल तर म्हटलं जातं ना की कुछ कर जाओ ऐसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे, असं करून दाखवावं लागेल. यावेळेस गती परिवर्तन बघा मित्रांनो, याला म्हणतात चाणाक्षश्रुती, याला म्हणतात अगदी चपलाई आणि इथे मात्र दाखवून दिलं किरण याने. पुढचा चेंडूला टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलवताना सुद्धा पाहायला मिळाला आणि निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा याच प्रकारे चेंडू होता. फलंदाजाला आता चकवा दिला जातोय आणि आता मात्र फलंदाजाला आव्हान दिला जातोय की मारून दाखव. बघत काय करतोय फलंदाज, कारण की यापुढील होणारी मॅच वकी स्पोर्ट्स महापुली ए आणि चावे स्पोर्ट्स चावे ए सज्ज राहायचे दोन्ही संघांनी. तर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळाली 31 या आकड्यावरती. 3 बॅक टू बॅक हे निर्धाव चेंडू हाताळले जातात किरणच्या माध्यमातून आणि ज्यामध्ये एक विकेट सुद्धा पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. पुढचा चेंडू यावेळेस फटका फसलाय की काय बघायचं लागेल. सरळ मुख्य मंचाला सलामी देणारा हा चेंडू सरळ निघून गेलाय. षटकार. धन्यवाद डीजे.
तर धावसंख्या या षटकाराच्या जोरावरती जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. एक क्षण असं वाटत होतं की चेंडू मैदानामध्येच ट्रॅव्हल होईल की काय, पण फटक्यात ताकद एवढी होती की तो सरळ सीमारेषेला मात्र कन्वर्ट करू शकला. गोलंदाज किरण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. नक्कीच हवेत आहे चेंडू. वन बाउंस चेंडूला अडवलं जात आहे. नक्की जय क्षेत्ररक्षक तैनात. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि पंचांचा इशारा काय येतोय बघायचंय. धाव एकच असेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 38 धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. स्ट्रायकर एंडला एक नवीन फलंदाज दीपक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस लॉफ केलाय. फटक्यात ताकद बघायची आहे की ती सरळ चेंडू झेल होती पण झेल मात्र सुटली. दरम्यान धाव एक जमवली जाते. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे का आणि एकच धाव मिळेल. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल 40. वळूया टॉस बॉक्स कडे. दरम्यान माननीय श्रीयुत अनंतजी केने यांना विनंती करतोय टॉसबॉक्सकडे यायचं आहे. यापुढील होणारी मॅचचा नाणेफेकीचा कौल तुमच्या हस्ते केला जाईल. तर वळतोय टॉसबॉक्सकडे जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. एका बाजूला असतील टीम वकी स्पोर्ट्स महापोली ए संघाचा मारूफ कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम चावे स्पोर्ट्स चावे संघाचा कर्णधार ऋषी. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय तर नाणेफेकीचा ओळख करून द्यावा. सर्वप्रथम एका बाजूला सभापती चषक 2021 तर दुसऱ्या बाजूला मिस स्पोर्ट्स कवाड. नक्कीच मान्यवरांकडनं नाणेफेकी केली जाते. मिस स्पोर्ट्स कवाड अशी कॉलिंग आणि यस नक्कीच मिस स्पोर्ट्स कवाड मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर बोलूयात मारूफकडे. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात आणि चावे संघ आपल्या विपक्षामध्ये आहे. जर विचार केला चावेचा तर गोलंदाजी तेवढीच चाणाक्ष आणि फलंदाजी सुद्धा. तर त्याच्या विरुद्धमध्ये खेळताना काय रणनीती असेल आणि निर्णय काय घ्याल? अल्लाह का शुक्र अदा करूंगा मैं टॉस जीता और पहले हम गेंदबाजी करेंगे. नक्कीच जर विचार केला तर या मैदान जर विचार केला तर फलंदाजांना परिपक्व असलेलं मैदान. कारण की इथे बघितलं जातं की गोलंदाजांना कुठेतरी बॅकफुटला ढकललं जात आहे. तर गोलंदाजी करताना कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावर खूप जास्त जिम्मेदारी असेल तुमची? जैसी सिचुएशन रहेंगी वैसा सबसे ये उम्मीद रखूँगा सब अपना 100% दे. नक्कीच जर विचार केला तर चावे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याची मजल कराल आणि त्यानंतर जर विचार केला तर रवीश बॉन्ड याचा फॉर्म कुठेतरी कमी पडतोय. तर संघाला रवीश बॉन्डची गरज आहे. तो फॉर्म येईल का या मॅचमध्ये? इंशाल्लाह रवीश बॉन्ड से मेरे को बहुत उम्मीद है. बहुत हम उनको बैक कर रहे. एक दिन आएगा उसका भी. नक्कीच तर वळतोय चावे संघाच्या कर्णधाराकडे. प्रथमतः नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलात. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पहिले बॅटिंगच केली असती. आता मात्र तुमच्या मनासारखंच तुम्हाला पाहायला मिळालं. कारण की अनेकदा आपण चावे संघाला बघतोय प्रथमतः फलंदाजी करतात आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती समोरच्या संघाला मात देण्यामध्ये यशस्वी आहेत. पण आता मात्र संघ महापोली आहे. काय रणनीती असेल त्यांच्या विपक्षामध्ये? रणनीती आता स्कोअर बघून रणनीती करू आम्ही. नक्कीच विनामूल्य ऑल दी बेस्ट तुम्ही दोन्ही संघांना. चांगला खेळ करा. वळतोय मॅचमध्ये जिथे मात्र दोन संघ तैनात आहेत. एका बाजूला आहे कव्वाड. Yes, sir. Mapoli won the toss and selected to field first.
सज्ज होतोय गोलंदाज पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू यावेळेस पॅटची कडा घेऊन सॉफ्ट हँडलने कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला पुश केला होता. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या जोरावरती अगदी जर विचार केला तर 39 धावांचा पाठलाग करताना पहिली ही धाव मात्र फलकावरती पाहायला मिळते कवड संघाची. यस, दोन फलंदाज सलामीची जय वीरूची जोडी एका बाजूला आहे वैभव तर एका बाजूला असेल जय. यस, जयकडून खूप जास्त अपेक्षा असतील या संघाच्या आणि गोलंदाज सज्ज होतं शुभम. पुढचा चेंडू घेऊन जयसाठी. यावेळेस स्लॉफ करण्याचा प्रयत्न होता, गती दिली चेंडूला, फलंदाजाला काहीच चेंडू हा मात्र समजला नाही आणि निघून गेला सरळ. चकवा देऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बीट केलं जातोय. तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 ही फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पुश केलाय, नक्कीच एक धाव असेल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न तू मे पाहायला मिळाला पण इथे मात्र एक धाव ही सुखरूपरित्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. शुभम याचा पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर धावसंख्या बिनबाद 2 ही फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न पण इथे मात्र सक्सेसफुल होईल का बघायचंय. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली अगदी राहुलकडनं आणि त्याच्या जोरावरती मात्र या 2 धावा पूर्ण केली जातात. आणि म्हणतात ना जेव्हा जेव्हा चुकी कराल तेव्हा तेव्हा आपला समोरचा संघ मात्र त्याचा फायदा उचलत असतो आणि इथे मात्र ते दाखवून दिलं मित कवाड संघाने. चुकी झाली अगदी खांडपे संघाकडनं आणि त्या चुकीचा फायदा उचलताना या 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. तसं असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये पैसा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते कुठून येऊ द्या, मग ते व्यवसायामध्ये येऊ द्या नाहीतर का कुठल्या जॉबमधनं येऊ द्या, येणं इम्पॉर्टंट. त्याचप्रकारे क्रिकेटमध्ये धावासुद्धा येणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग ते कसं येऊ द्या, समोरच्या संघाकडनं चुकी असो की आपल्याकडनं. यावेळेस फेकून दिलाय चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली आणि वैभवच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय, नक्कीच गॅपमध्ये आहे चेंडू. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. तर 12 चेंडूंचा खेळ आता मात्र बाकी राहिलाय आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल. तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. जर विचार केला वैभव याचा तर वैयक्तिक 4 चेंडू खेळलाय आणि धावसंख्या फलकावरती जोडली आहेत ती 13 आणि जयाचा विचार केला तर वैयक्तिक 2 चेंडूवरती धावा जोडल्यात ते 1. धावसंख्या 14. तर गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल खांडपे संघाकडनं यश. स्ट्रायकर एंडला जय पाहायला मिळतोय. यश सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू इथे मात्र बॅटची कडा एज अँड टेकन. सरळ विकेट मिळतोय. एक मोठा हादरा बसताना पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. कमाल दिसते.
तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिलाय गोलंदाज यश याने. जय ह्याचा बडी मछली जाल में फसती हुई एक मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज किरण. तर 11 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. इस मागच्या मॅच मध्ये देखील असं समीकरण आपण बघितलं होतं, पण तिथे मात्र गोलंदाजांचा बोलबाला चालला. पण आता मात्र फलंदाज करतील का, ही काची उत्तरं मैदानामध्ये द्यावी लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 विकेट. कम ऑन डीजे. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 14 या आकड्यावरती. आणि मात्र दुसरं षटक जसं मात्र प्रगतीपथावरती आलं, गोलंदाज यश याने मात्र एक उमेद जी जिवंत होती ती मात्र आता मात्र मैदानामध्ये दाखवली गेली आहे की इथून मात्र मॅच कुठल्याही क्षणी कुठेही जाऊ शकते. म्हणतात ना मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये चढ उतार आपण अनेकदा बघत असतो. कधी कोणाचे नशीब फिरतील काही कळता येत नाही. 2 चेंडू बॅक टू बॅक विकेट घेतलेत. तिसरा चेंडू प्रगतीपथावर हॅट्रिक होईल का बघावी लागेल. पुढचा चेंडू लॉफ केलाय, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू निघून गेलाय, षटकार. तर नक्कीच या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू मात्र जर विचार केला तर 2 विकेट घेतले होते, पण तिसरा चेंडू जसा फलंदाज विशाल आला आणि त्याने मात्र आपल्या बॅटच्या रेडिएशनमधून चेंडूला सरळ फेकून दिलं सीमारेषे बाहेर. आणि षटकाराच्या जोरावरती मात्र समोरच्या संघाला आव्हान दिलं जात आहे की मैं ना कभी रुकूंगा और मैं ना कभी झुकूंगा. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झाला आणि या 9 चेंडूमध्ये धावसंख्या 20 या जोडल्या गेल्यात आणि उर्वरित 9 चेंडूमध्ये धावांची गरज असेल विजयासाठी ती 19. पुन्हा एकदा यश सज्ज होतोय, कमबॅक करून देतोय का. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. पण नक्कीच म्हटलं होतं मी आधी सुद्धा की आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची आणि त्याच्या जोरावरती चेंडू कुठेतरी सीमारेषेपर्यंत जोरात जातो. त्याच्या जोरावरती मात्र 1 धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 8 चेंडू आणि विजयासाठी माझे साथी गुणलेखक मला दर्शवताना धावांची गरज असेल ती 18. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या रिजनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय, 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि मित्रांनो लक्ष द्यायचंय, विजयासाठी 18 धावांची गरज असेल. 40 धावांचं टार्गेट आहे. सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस होता, तेवढा फायदा उचलता आला नाही. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थोडंसं फंबलिंग सुद्धा झालं, पण सावरून घेतं कुठलं तरी स्वतःला आणि त्याच्या जोरावरती ही 1 धाव मात्र अंकित केली जाते. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 23 या आकड्यावरती. यस खांडपे संघाचा मात्र हाच विचार असेल की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवण्याचा हा प्रयत्न केला जाईल, कारण की अनेकदा आपण बघतो ना, जेव्हा जेव्हा शेवटच्या षटकामध्ये धावा जास्त असतात तेव्हा तेव्हा थोडासा प्रेशर असेल तो फलंदाजांवरती, तोच प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघायचंय. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला शेवटचा अंतिम मेगा फायनलचा सामना सुद्धा संपवायचा आहे. सो बी फास्ट, थोडीशी घाई करा.
घाई करा जरा मित्रांनो प्लीज. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. सहा चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 17. बघा मित्रांनो मॅच अगदी निर्णायक मोडवरती जाऊन पोहोचले. काही होऊ शकतं इथून मात्र मुख्यात कोणाचं वर्चस्व होतं पण दोन्ही संघांना म्हटलं जाईल ना की कुछ कर जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं करून दाखवावं लागेल या मैदानामध्ये. कारण की अगदी सभापती चषक 2021 मध्ये जिवंत राहायचं असेल तर अंतिम 6 चेंडू दोन्ही संघांसाठी या 6 चेंडूंवरती आपला अनुभव आतापर्यंत जो असेल तो अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात घालून तो अनुभव पणाला लावावा लागेल. लावला जाईल का ही काची उत्तरे कोणता संघ देतोय मैदानामध्ये ते बघावं लागेल. एका बाजूला आहे टीम मिच कवाड आणि एका बाजूला असेल जय बजरंग खांडपे. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू यावेळेस पंचांचा इशारा येतोय स्वर अतिरिक्त धाव असेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 या आकड्यावरती. 6 चेंडू विजयासाठी धावांची गरज 16. पुढचा चेंडू यावेळेस चेंडूवरती प्रहार ठरेल दमदार निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो समीकरण होतं 6 चेंडू 17 धावा त्यानंतर एक वाईड त्यानंतर एक मोठा फटका आणि आता मात्र समीकरण बिघडलंय. 5 चेंडू विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली ती 10 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे धावा जोडाव्या लागतील त्या 2 आणि प्रत्येक षटकामागे सरासरीचा विचार केला तर 12ची सरासरी. बघूयात गोलंदाज कमबॅक करून देईल का. पुढचा चेंडू उडवलाय फटका फसला झेल कले करण्याची एक सुवर्ण संधी आणि कले केला जातोय हा म्हणतात कमबॅक. यस डीजे. आता मात्र समीकरण बिघडलंय कारण की म्हणतात ना की प्रत्येक विकेटवरती हा प्रेशर वाढत असतो आणि इथे मात्र विकेट मिळवून दिलंय. कारण की एका बाजूने जर बघितलं तर एक मोठा फटका मारून संघाची स्थिती सुद्धा चांगली केली पण दुसऱ्या क्षणी कुठेतरी गोलंदाजाची चाणाक्षवृत्ती पाहायला मिळाली आणि विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज विकी मैदानामध्ये सज्ज होईल. 4 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल 10 आणि स्ट्रायकर एंडला असेल वैभव. दरम्यान माननीय श्रीयुत मयुरेशजी गुरव यांच्याकडून वैभवाने जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघायचंय 4 चेंडू विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली आहे ती फक्त 10. लोअर फुल टॉस चेंडू फटका मारलाय झेल होईल का पण निघून जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो वैभवाने मात्र वैभवाने दाखवून दिलं की मॅच अभी भी बाकी है. 3 चेंडू विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली आहे ती 4. पुढचा चेंडू यावेळेस अडवलं जाईल का बघायचंय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. भाग मिळेल का भाग. नक्कीच 2 धाव्या मिळवल्या जातील. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे का पण या 2 धावा नक्कीच जमवल्या जातील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. आता मात्र मित्रांनो बॉल टू बॉल समीकरण जाऊन पोहोचले. 2 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल 2. आता काहीही होऊ शकतं. इथून जर एक निर्धाव चेंडू हाताळला किंवा एक विकेट घेतली तर मॅच मध्ये खांडपे संघ कुठेतरी थोडंसं वर्चस्व करेल पण समोर कोण आहे फलंदाज तर वैभव ज्याने या मॅच मध्ये पूर्णपणे जिवंत ठेवण्याचे आदेश दिलेत समोरच्या संघाला. तोच वैयक्तिक 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो. या 2 चेंडूवरती काय करेल बघावं लागेल. यस मयुरेश
गुरव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर मॅच विनिंग केली तर 2 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल 2. यावेळेस लॉफ केलाय आणि आपल्या यस धन्यवाद डीजे. म्हणतात ना की जो चमकणार तोच हिरा आणि यावेळेस कोण चमकलाय तर वैभव चमकलाय. बघा मित्रांनो असं यस नक्की जल्लोष केला जातोय. तर यस मॅन ऑफ द मॅच कोणाकडे दिली जाईल ज्याने मॅच कठीण परिस्थितीमधून खेचून घेतली आणि आपल्या संघाचा इथे मात्र बोलबाला केलाय. नन ऑफ ओनली यस वैभव विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय.